अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैसे हैं आप सब? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हो सगळी? उम्मीद करता हूँ सब खैरियत से होंगे। अल्हम्दुलिल्लाह। आम्ही अल्हम्दुलिल्लाह बेस आहो। तुम्ही कशी आहो सांगा? मला ते उम्मीद है कि तुम्ही सगळी बेस आहो, खुशहाल हा। अल्हम्दुलिल्लाह। हम भी अल्हम्दुलिल्लाह खैरियत से। अल्लाह आप सबको सलामत रखे। आज हम लोग मतलब सुबह के वक्त दिलीप भाई और मैं गए थे, तो ये दालबी बोलते हैं इसको, कोई कोकड़ी बोलता है, कोई क्या अलग अलग नाम से पुकारता है। तो ये हम लोगों ने पकड़े हैं, तो आज इसका हम आपको सालन बना के दिखाएंगे। ॲक्च्युली विवार सालन बनवणं हे आमचा पर्पज नाही आहे. मावरा फिश तुम्हाला दाखवणं हे आमचं एम आहे, मकसद आहे. आणि बघा समंदरला बेशुमार दौलतीचा खजाना आहे अल्हम्दुलिल्लाह. कोलतार तरह तराची मच्छी हे पकडून आणतात दिलीप भाई यांनी. हे ये कैसा है, अल्लाह की नियामत है। बेशक और रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बोले ही है, समंदर में ख़जाना है, और ये ख़जाना है जो हम लोगों का पेट भी भरता है अल्हम्दुलिल्लाह। और सबसे बड़ी बात ये है, कोलतार बहुत ही अच्छा गांव है, और खुश नसीब होते हैं वो बंदे जो कोलतार में विजिट करते हैं। अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह आप लोगों को नेक हिदायत दे कि आप हमारे गांव में विजिट करें। वैसा भी कोलतार गांव बहुत फेमस है, मशहूर है। कोलतार के लोग मशहूर है अल्हम्दुलिल्लाह रब्बिल ऐसा है, आलमीन। मैं बोलता हूँ बुरा मत मानिएगा, लेकिन हकीकत बात है। आप लोग जी। कोलतार में विजिट करिए और एंजॉय करिए। ये जो लम्हे हैं, आप लोग मच्छी पकड़ने आइए, मच्छी पकड़िए, और भी बहुत से नज़ारे हैं वो देखिए। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह विवर्स, ऐसा होतं है की आम्हाला मावरा एकच घ्यायची अल्लाह पाक जरूरत लावायच नाही आहे की एकच घ्या आणि खावा. अल्हम्दुलिल्लाह डेली जातात, डेली काही ना काही आणतात. कोकण हमारा सभी हर कोने से पूरा कोकण अच्छा है, लेकिन अल्हम्दुलिल्लाह। कैसा हमारा ये गांव है ना जो हमारा कोलतार, इसके लिए हमको ज़्यादा अच्छा लगता है। अच्छा लगता वैसे है। पूरा कोकण अच्छा है माशाल्लाह, अल्लाह आणि का शुक्र है। कोकण ऐसं कोलतार एक ऐसं गाव आहे की त्यात कोण पण येऊन बोलू नाही शकत की आम्हाला गमत नाही तुमच्या गावात. आमचं गाव एक सेंटर बनलं आहे फिशिंगसाठी, माणुसकीसाठी. अल्हम्दुलिल्लाह माणुसकी ते हर पुऱ्या कोकणातला पेरलेली आहे माणुसकी. पण आमच्या गावातल्या येऊन तुम्हाला एक अलगच फील मिळेल. वो बेसोने फिलिंग्स येतील, वो बेस वाइब्स येतील की तुम्ही याल ते बार बार यायला मागाल इंशाल्लाह. बार बार नको ते एक बार तर नक्की तुम्ही विजिट करा आमच्या कोलथरेला. भरपूर माणसं दापोलीशी, मंडणगडशी, खेडशी, आजूबाजूच्या पाचपडोसच्या गावाशी माणसं विजिट करतात. त्यांना विचारा की कोलथरे गाव कैसं आहे. मावऱ्यानी भरपूर माशाअल्लाह. आमच्या गावात लिलाव वगैरे लागत नाही, किंवा कदाचित लागते पण छोटंसं लिलाव. पण आमचं गाव फिशिंगच्यासाठी बहुत फेमस आहे. मतलब हाताने गरवून जी मावरा काढतात, बाटली मासे हात किंवा पागानी हात, पागल्यानी काढतात मासे, त्यात मो फेमस आहे. तेव्हा बघूया. तैसाच आमच्या ह्यांनी आणि दिलीप भाईनी सुबाला 4 वाजता मावरा धरून हल्लेन हात माशाअल्लाह. मोठ मोठं मोठं 2 कोकरं हात. काय कोकरं पोकरं काय नाही, दालवी दालवी दालवी, आम्ही ते दालवीच बोलतो, काही जण कोकरं बोलतात. तर ती मावरा आहे आणि मग मजेदार ती मावरा, मग टेस्टी लागते. आता बघूया शिजवल्याच्या नंतर काय टेस्ट आहे, कैसं सांगू तुम्हाला. कटिंग प्रोसेस फिनिश. ताजा ताजा मावरा आता हलदोनी बनणार आहे. सगळ्यांनी या खायला. चला मग बिस्मिल्लाह करूया. बघा ही मावरा आहे माशाअल्लाह, कटिंग बिटिंग झालेली आहे. आता कन्नव मसाले दाखवेल तुम्हाला, मसाले काय हमेशाचा जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस असणार आहे. मावऱ्याचं मसाला वाटून घेतलो आहे
आपलं गावठी मसालो, कोकणी मसालो जो मावळ्याचो असते तो. त्याच्यानंतर बघा याला तेल लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे, त्याच्यानंतर मसालो टाकू, मीठ लागेल, त्यातला कोथिंबीर लागेल, वर्षी शिपिया मिरच्या लागतील आणि आमटासाठी कोकबाचे बिया लागतील. त्याच्यानंतर सातोसात आम्ही बिरजा मावरा घेतला होता. त्याला साफ करून अगदी मिरची मसालो निंबू वगैरे लावून मीठ वगैरे लावून आम्ही ठेवला होता. ह्याला मॅरिनेट करून 2 तास. आता मी तेल टाकते तामतेवीतला मावरा बघा दियाला. आणि फ्राईंग पॅनला पण तेल टाकते आहे मच्छी फ्राय करण्यासाठी. मी शॉर्टकटला तुम्हाला पुरी रेसिपी दाखवून आहे. कारण मावळ्याचा हलदोनी बोलल्याच्या नंतर मोक्तराचा मावळ्याचा हलदोनी चॅनलवर जायला आहे आणि इंशाल्लाह ह्याच्या पुढे पण अलग अलग मावळे मिळतील. म्हणजे कैसा काय ही दाल भी ही अलग मावरा आहे बघा. हर मावरा अलग अलग असते, दादा अलग अलग रेसिपी बनणार. कढीपत्ता ताजा कढीपत्ता. येस, आमच्या बागेतला झाड आहे कढीपत्त्याचा. आणि आम्ही ताजा मावळा ताजा कढीपत्ता तोडून आणतो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मस्तपैकी ताजा कढीपत्ता तोडून बघा याला आणतो. डेली तोडताव मी फ्रेशवाला माशाअल्लाह. व्ह्यूअर्स फ्राय पॅन पण तापला. फ्राय पॅनला तापलाय आहे आणि मी ह्यातला आता बिरजा मावळा सोडीन. सगळे टाक. येस, सगळेच टाकेल. माशाअल्लाह. माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. आता ही मावळा फ्राय करता एक साईडला आणि एक बाजूला मावळ्याचा हलदोनी होतोय है. अल्हम्दुलिल्लाह. मावळा तरी याला जिवार येते. जितकं टेस्टी लागते खाया तितकं जिवार येते बनवूया. ह्यासाठी की किचन टेबल आणि गॅस किती पण क्लीन करून घ्या. मावळा फ्राय झाल्याच्या नंतर किचनची वाट लागून जाते. उडणार खैर काही बात नाही. आपल्याला बेस खायचं आहे ते बेस मेहनत पण करायला पाहिजे. हलवण्याला मी थोडा ढिल्ला केलो आहे. त्यात आता मीठ टाकीन, कोकबा टाकली, जरूरतीच्या मुताबिक मी आता मीठ टाकीन. आणि त्यावर झाकण मारून ठेवीन. हलवण्याला बॉईल आलो आवडलो की मी त्याला मावरा सोडीन त्यातला. मावरा फ्राय होतोय. मावरा मीन्स बिरजाचा मावरा. छोटा मोठा किरकोळ मावरा आहे पण माशाला ही फ्रायच बेस वाटते. याचा हलदोनी नाही बेस वाटत. किंवा ही थपथपीत आपण याचा सुक्का बनवतो ना रोटीबरोबर, रोटीसोबत खायला, ती पण मोप बेस वाटते. अल्हम्दुलिल्लाह. व्ह्यूअर्स मावळ्याला आवडलो आहे. मावळ्याला सॉरी हलदोण्याला आवडलो आहे माशाअल्लाह. आणि बघा आता मावळ्याचे पीसेस सोडताय आहे. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. तमाम तारीफ मेरे अल्लाह की है. बेशक अल्लाह हर चीज़ पर कुदरत रखता है. मेरा अल्लाह मेरा परवरदिगार, जितनी तारीफ़ करो उतनी कम है रब की. आप सब लोगों ने कमेंट्स में माशाअल्लाह सुभान अल्लाह ज़रूर लिखना कमेंट्स में. व्ह्यूअर्स माझ्या तमाम व्हिडिओजवर व्ह्यूज ते माशाअल्लाह भरभराट व्ह्यूजची येते अल्हम्दुलिल्लाह. पण जर तेवढ्या व्ह्यूजवाल्यांनी कॉमेंट्सला कॉमेंट केले आणि लाईक केले ते मग जास्ती मजा येईल ना. व्ह्यूअर्स बातीला समजण्याची कोशिश करा. तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज पोचतात. तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज बघले जातात. देश दुनियाच्या कोण्या कोण्यांशी
पुऱ्या दुनियाच्या कोण्या कोपऱ्यांशी मला वॉच केला जात आहे. हर कुणाला माझी मतलब ही माहिती पडते है. पण पुनर कधी कधी जो मतलब इंसानच्या मध्ये जी असते फनून जे फन असतात इंसानच्या मध्ये ते आमच्या व्हिडिओच्या जरियेने तुमच्यापर्यंत पोचतात आहात. तर तुम्ही कॉमेंट लिखायला कंजूसी नको करू व्ह्यूअर्स. आम्हाला सिर्फ तुमची कॉमेंट्स पाहिजे. तुमच्या कॉमेंट्सने आमची हिंमत अफजाई होते, हौसला अफजाई होते. आम्हाला वाटते आमच्या व्ह्यूअर्सला आमचे व्हिडिओज आवडतात आहात तर खूप दिलाला खुशी मिळते. वाव माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह. ओहो माशाल्लाह व्ह्यूअर्स. हल्दोनी इज रेडी. मी आता गॅस बंद करीन. खुशबू कसली टाकीन ॲज युजल. गॅस बंद करीन. त्याच्यावरती कोथिंबीर ग्रीन कोरंडर आहे जी ती मी स्प्रेड करीन. त्याच्यावरती स्प्रिंकल करीन. माशाल्लाह. शाबाश. व्ह्यूअर्स माझ्या हलदण्याचा कलर बघून माझ्या व्ह्यूअर्सच्या तोंडाला पाणी येते. एक मावळा ऐसा उचलून दाखव ना. ओके बस. एक बेसन तुकडो ऐसो मस्त सगळे बेसने तुकडे आहेत. येस आय विल. पण त्याला टकले बिकले पण आहेत ना. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तुटलाय ना थोडा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स बघा सगळे बेस असते. बेस तुकडे अल्हम्दुलिल्लाह. माझ्या हलदण्याचा कलर बघून माझ्या चॅनलवर व्हिडिओवर बहुत कॉमेंट्स येतात की तुमचं मावळ्याचं मसालो आम्हाला द्या, मावळ्याचं मसाला सेल करा. कुणाला पाहिजे ती बोला. मावळ्याचा मसालो आमच्या इकडे 1000 रुपये किलो आहे. बोला ते बोला, खैर काही बात नाही. पण ह्याचा प्रोसेस दाखवा बोलतात. तर आता पावसाचा टाइम चाललोय आणि जाहीरची बात आहे आपल्या सगळ्या कोकणी माणसाला माहिती आहे की पावसाच्या टायमात मसाले होत नाही. पाऊस याच्या आधी तयारी होतात अख्ख्या वर्षाचो. तेव्हा खैर काही बात नाही. तुम्हाला व्हिडिओ बघायचो होय मसाला रेसिपी मसाला हाऊ टू मेक मसाला ते मी पावसाच्या नंतर जेव्हा कळी धूप पडेल तेव्हा मी नक्की पावसाच्या नंतर मसाल्याची रेसिपी तुम्हाला मी टाकतो व्हिडिओ. हा व्ह्यूअर्स मावरा फ्राय झाला आहे. इथे मी तुम्हाला दाखवलंच नाही. करड्यातला भरून ठेवला होता. मांजराची झोंबी आमच्या इकडे मांजराची झोंबी ते फ्राय दिले आणि कुरकुरीत कुरकुरे बोलला तरी चालेल. मग मस्त लागते. आणि मसाल्याची जी बात आहे आपले ते ज्याला पण मसाले हवे असतील ते 1000 रुपये किलो आहे. ही ध्यानात ठेवा. हवे असतील ते बोला. आणि बोलाल का वावरे मग सगळ्या इकडे 850-900 रुपये मिळतात. ते आमचा स्पेशल मसालो आहे. स्पेशल मसाला आहे अल्हम्दुलिल्लाह. तुम्हाला पाहिजे असतील ते तुम्ही फक्त ऑर्डर करा. म्हणजे खाली एकदा ही करा. सगळ्यात पहिले ते जॉईन बटन दाबा आणि मेंबर बना आपले. त्याच्यानंतर आपण एकदम लेस गुप्तगो होईल आपली. आणि तुम्हाला मसाले हवे ते इन्शाअल्लाह ते पण आम्ही तुम्हाला अवेलेबल करू. ठीक आहे. व्ह्यूअर्स कॉमेंट्सला फेसबुक बोला या यूट्यूब बोला यूट्यूब चॅनल बोला ते खूप जणांचे कॉमेंट्स असतात की तुमचा नंबर आम्हाला द्या, तुमचा नंबर आम्हाला द्या. ते सॉरी आम्ही आमचा नंबर देऊ नाही शकत आहोत. आणि ते तुम्हाला आमची कनेक्ट व्हायचं आहे ते तुम्ही जॉईन बटन दाबा. यूट्यूबवर आमचं जॉईन बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करून तुम्ही आमची मेंबरशिप घेऊ शकता आणि मेंबर्स बनून तुम्ही आमची डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. त्यातल्या पण तुम्हाला 3 पॅकेजेस मिळतील. एक पॅकेज आहे अलग अलग व्हरायटी आहात त्याच्या पॅकेजेसला. त्यातला तुम्ही जाऊन रीड करू शकता आमचे क्रायटेरिया काय आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही मेंबरशिप घ्या तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. भाव आणि आमचे कोकण की दुनिया जो है उसके टी शर्ट्स बैग्स पर्सेस कप्स सब है तो आप लोग वो भी परचेस कर सकते हैं जी. त्यासाठी व्हिडिओतला तुम्हाला आमचा ॲडव्हर्टाईज मिळतच असेल अल्हम्दुलिल्लाह. ते तुम्ही त्याला क्लिक करा आणि तुम्हाला जी चीज पसंत पडेल तुम्ही तशी बाय करू शकता परचेस करू शकता. भाव बाकी आता व्हिडिओ जास्ती न लॉंग बनवताना आम्ही लोक अलविदा घ्या मागता. तुमच्याशी भूक लागली ना जियाच आपण टेस्टी बनला आहे की समर ड्राय. परत बोलताय मी ज्याला पण असा खुशी वाटते की बाबा सुपर थँक्स यांना दिला पाहिजे ते सुपर थँक्स पण आहे आपला. तर यू ऑल आर मोस्ट वेलकम.
कोकन की दुनिया 2324 में आपका ऑलवेज वेलकम है। और कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए। इंशाल्लाह आपको अच्छे अच्छे पकवान हम दिखाएंगे और इंशाल्लाह नेचर एवरीथिंग इंशाल्लाह आपको दिखाएंगे। एंटरटेनमेंट और फंक्शन सब चीज़ दिखाएंगे इंशाल्लाह। बस दुआ की दरख्वास्त है, दुआ में बहुत तासीर होती है आणि व्ह्यूअर्स दुआ करते रहिएगा। विसरलो आहे, आमच्या चॅनलवर पेट ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही घेत आहोत। ज्याला पण कुणाला आपल्या शॉपचा, आपल्या बिल्डिंग बंगलोजचा, आपल्या बिझनेसचा ॲडव्हर्टाइजमेंट करायचा असेल ते तुम्ही आम्हाला स्क्रीनवर जी नंबर देईन त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भाव। बिझनेस नंबर आहे आमचा, त्यावर तुम्ही सिर्फ व्हॉट्सअप करू शकता भाव। कॉल नाही करायचा, तुम्ही ॲड्रेस द्या, मग आम्ही येऊन तुमचा जी इंशाल्लाह एडवर्टाइजमेंट करो जी इंशाल्लाह। सलाम। दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, आगे आगे देखने के लिए बहुत कुछ है। अभी हमें खाने दीजिए और आप भी आइए हमारे साथ खाने के लिए। खाने के बाद अल्लाह हाफिज, गुड नाइट। अल्लाह आप सबको सलामत रखे। अल्लाह हाफिज, टेक केयर।